डॉक्टर राकेश झोपे यांना. आज आपण त्यांच्याकडून चांगल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहार कसा असावा आणि आहाराचं महत्त्व काय ते जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, ग्रामीण भागामध्ये महिला ह्या आपल्या स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्या विषयावरती काय सांगाल? ॲक्च्युली संतुलित आहार हा सर्वांनी ठेवला पाहिजे. संतुलित आहाराची एक पूर्वीची व्याख्या म्हणजे समतोल आहार. म्हणजे आहाराचा समतोल जर आपण जेवणामध्ये जर आपण ठेवलं तर त्यातून आपण बऱ्याचशा काही दुष्परिणाम जे होतात ते आपण टाळू शकतो. साधारणतः त्याच्यामध्ये आपण जे जेवण वगैरे आपण करतो, जो आहार आपण घेतो, त्याच्यामध्ये जीवनसत्वांचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात हवं. जीवनसत्व आहे, त्यानंतर कॅल्शियम डिफिशियन्सीचे जे काही आजार वगैरे होतात, त्यानंतर तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ जेवणामध्ये ठेवले गेले पाहिजे. तर त्याला आपण संतुलित आहार आपण म्हणू शकतो. म्हणजे जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ वापरून आपण जो आहार घेतो, ज्याने आपले ज्या काही गरजा असतात, ज्या आपल्या काही शरीराच्या काही मांसपेशींच्या काही गरजा असतात, ज्या जीवनसत्वे आपल्याला जे मिळायला पाहिजे ते आपण ज्या आहारातून घेतो तो आहार म्हणजे समतोल आहार. तर त्याला आपण संतुलित आहार आपण म्हणू शकतो. डॉक्टर साहेब, असं ऐकलं जातं किंवा सहज बोललंही जातं की आहाराचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो, चांगला, सकस आणि समतोल आहार घेतला तर बरेच असे आजार टाळता सुद्धा येतात. तेव्हा हे बोलणं आणि ऐकण्यापर्यंत न राहता महिला वर्गाला याचा आपल्या दैनंदिन आहारात समतोल कसा साधता येईल हे सांगाल का? संतुलित आहार म्हणजे काय आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व काय सांगता येईल? नक्कीच. ॲक्च्युली महिलांच्या आरोग्याबाबतीत जर बोलायचं झालं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या पोषक तत्वांची पुरुषांच्या तुलनेमध्ये खूप गरज असते आणि स्त्रियांना प्रत्येक फेजमधून जावं लागतं. आता तो जो प्रत्येक फेज आहे ते म्हणजे मुलींचं लहानपणीचं बालपण, त्याच्यानंतर त्यांना ते 12 ते 14 वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करतात त्यामध्ये त्यांना मासिक पाळीची त्यांना सुरुवात होते. त्यानंतर मासिक पाळीनंतर त्यांना गर्भधारणा त्यांना होते. तर या प्रत्येक फेजमध्ये त्यांना भरपूर व्हिटॅमिन्स, जीवनसत्वांची गरज त्यांना असते. त्यानंतर त्यांना स्तनपानाच्या दिवसांमध्ये सुद्धा त्यांना आवश्यक पोषक तत्वे जर मिळाली तर त्यातून बाळाचं जे आरोग्य आहे तेही सुदृढ राहायला आपल्याला मदत होईल आणि त्याच्या कारणाने बालकांमध्ये जो कुपोषितपणा वगैरे येतो तो सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकेल. मुलगी जेव्हा वयामध्ये येत असतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये बरेचसे हार्मोन चेंजेस वगैरे होत असतात. तर त्या दृष्टीने जर आपण विचार केला, त्यांची मेंटॅलिटी ही बरीचशी वेगळी झालेली असते. बऱ्याचदा चिडचिड वगैरे होणं, त्यानंतर त्यांचं वजन कमी होणं, बऱ्याचदा स्किन डिसीज वगैरे त्यांना होतात, त्वचा विकार होत असतात, पिंपल्स वगैरे येतात. तर आपण त्या दृष्टीने जर मुलींना आपण जर का आहाराचं आपण नियोजन जर आपण केलं, पुरेपूर मात्रांमध्ये त्यांना योग्य प्रमाणात फळे वगैरे आपण जर का दिलं वेळेवरती, जेवणांमध्ये त्यांच्या साधारणतः आपण जीवनसत्वांचा जर का समावेश केला तर या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना ज्या समस्या वगैरे जाणवणार आहेत त्या आपण त्या टाळू शकतो. आता मुलींसाठी ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये बहुतेक महिला दुर्लक्ष करतात हे आपल्याला दिसतं. कुटुंबाला जेवण देताना किंवा मग घरातली कामं, इतर जबाबदाऱ्या पार पडताना वेळ नाही म्हणून कमी खायचं किंवा मग जे उरलंय ते खायचं, शिळं अन्न खाणं, हेही प्रमाण आपल्याला बहुतेक ग्रामीण भागामध्ये आढळतं. आणि मग स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या आहारामध्ये आणि कुटुंबाच्या आहारामध्ये कसा समतोल साधला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आर्थिक परिस्थिती खराब असली तर मग ह्याचं व्यवस्थापन कसं करणार ते? ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर 90% महिलांचं हे रक्त कमी असण्याचं प्रमाण खूप प्रमाणात आपल्याला आढळतं. तर त्याचं एकच कारण आहे की स्त्रियांना मुबलक प्रमाणात त्यांना ज्ञान नसणं किंवा मग आहार कसा असावा याच्याबद्दल त्यांना माहिती नसणं. त्यानंतर आहाराकडे बऱ्याचदा ते कामाच्या दृष्टीने ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. साधारणतः याचे परिणाम आपल्याला गर्भधारणेच्या वेळी, त्यानंतर स्तनपानाच्या वेळी आपल्याला दिसू शकतात. साधारणतः बऱ्याचदा कॅल्शियम डिफिशियन्सी असणं, त्यानंतर पुढच्या बाळामध्ये त्यांच्या काही व्यंग येणं, त्यानंतर बाळामध्ये रिकेटसारखे काही आजार होणं, व्हिटॅमिन डिफिशियन्सी, अशा प्रकारे पुढच्या पिढीमध्ये ते आजारामध्ये रूपांतरित होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण जर का एक आहाराचं जर का नियोजन केलं तर या ज्या काही पुढील पिढीच्या ज्या काही समस्या आहेत किंवा महिलांच्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच आपण टाळू शकतो.
साधारणतः आपण बघतो की महिलांना 40 नंतर पाळी बंद झाल्यानंतर बरेचसे हार्मोन चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी होणं, आणि कॅल्शियम डिफिशियन्सी झालीच तर त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा एक आजारसुद्धा त्यांना होतो की त्याच्यामध्ये हाडं वगैरे खूप ठिसूळ होतात. बर. थोडं जरी पडलं तरी त्यांना फ्रॅक्चर होणं, त्यानंतर हाडांचं जे आतलं जे स्ट्रक्चर असतं ते थोडं पातळ होणं, त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होण्याचे प्रकार वाढतात. याच्यासाठी जरी आपण वेगळा आहार न घेता रोजच्या जेवणातले जे काही जीवनसत्वयुक्त जे काही पदार्थ आहेत ते जर का आपण वाढवले तर नक्कीच त्याला आळा आपण घालू शकतो. तरी आपण रोजच्या जेवणामध्ये दूध, शेंगदाण्यांचा जर आपण वापर वाढवला तर आपण कॅल्शियमचं जे आवश्यकता आहे ती आपण भरून काढू शकतो. त्यानंतर आपला हिरवा पालेभाज्या, साधारणतः हिरवी पालेभाज्या आपल्याला सगळीकडे आपल्याला अवेलेबल आहेत. त्यानंतर घरच्या घरी आपल्याला सोयाबीन जे आहेत, सोयाबीनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. सोयाबीनमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचशा विटॅमिनची डिफिशियन्सी आपल्याला भरून काढता येते. जर्दाळू तुम्ही खाऊ शकतात. जर्दाळू, त्यानंतर गहू, ज्वारी, बाजरी आहेत, त्यानंतर नाचणीसारखे पदार्थ आहेत. याचे प्रमाण जर तुम्ही मुबलक प्रमाणात जर वाढवलेत तर नक्कीच आपण हे जे काही आजार आहेत किंवा कुपोषितपणा आहे किंवा मग स्त्रियांच्यामध्ये रक्तामध्ये जे काही कमीपणा असतो, HB कमी असणं वगैरे, याला आळा आपण घालू शकतो. त्यानंतर ज्या स्त्रिया मांसाहार वगैरे करत असतील त्यांनी अंडी वगैरे ते खाऊ शकतात. त्यानंतर दूध, दही असले पदार्थ ते जेवणामध्ये ठेवू शकतात. त्याच्यामुळे बऱ्याचशा काही ज्या समस्या आहेत त्या आपण त्या टाळू शकतो. बरं.